मलेरियाविरुद्धची जी जागतिक लढाई आहे ना, त्यात भारत खूप पुढे आहे. पण या यशामागे एक असा गट आहे ज्यांच्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही, आणि ते म्हणजे आपले स्थानिक फार्मासिस्ट. चला तर मग आजच्या या भागात आपण त्यांचीही महत्त्वाची भूमिकाच जरा जवळून समजून घेऊया. जरा विचार करा, एक असा आजार ज्यामुळे एकेकाळी आपल्या देशात दरवर्षी तब्बल 8 लाख लोकांचा जीव जात होता. हो, 8 लाख! ही संख्या ऐकूनच आपल्याला कळतं की भारतासमोर आव्हानं किती मोठं होतं. आणि म्हणूनच आज आपण जे यश मिळवलंय ते किती प्रचंड आहे हे आपल्या लक्षात येतं. मग प्रश्न हा आहे की ह्या लढाईच्या आघाडीवर नक्की लढतंय कोण? म्हणजे डॉक्टर, शास्त्रज्ञ हे तर आहेतच, पण त्यांच्याशिवाय असे कोण हिरो आहेत जे पडद्याआड राहून हे मोठं काम करतायत? चला ओळख करून घेऊया त्यांची. आता बघा, कुठल्याही शत्रूला हरवायचं असेल तर त्याला आधी नीट ओळखून घ्यावं लागतं, बरोबर? तर मग हा मलेरिया नेमका आहे तरी काय, आणि तो इतका धोकादायक का मानला जातो? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मलेरिया हा एका परजीवीमुळे म्हणजे पॅरासाइटमुळे होणारा आजार आहे. आणि हा आजार पसरवण्यासाठी डास फक्त एका कुरिअर बॉयसारखं काम करतात, म्हणजे ते फक्त माध्यम आहेत. आता मलेरियाचे जे परजीवी आहेत ना, त्यात 2 मुख्य गुन्हेगार आहेत. पहिला म्हणजे पी फाल्सिपेरम. हा सगळ्यात डेंजर म्हणजे प्राणघातक प्रकार आहे. आणि दुसरा आहे पी व्हायवॅक्स. हा भारतात सगळ्यात जास्त आढळतो. आणि याची एक वाईट सवय म्हणजे उपचार घेऊन बरे झाल्यावरही तो पुन्हा डोकं वर काढू शकतो, म्हणजे रिलॅप्स होऊ शकतो. मलेरियाची लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. थंडी वाजणं, घाम येणं, डोकेदुखी हे सगळं तर आहेच, पण यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि वेगळं लक्षण म्हणजे ठराविक काळाने येणारा ताप. म्हणजे दर 48 किंवा 72 तासांनी ताप पुन्हा पुन्हा येतो. हे या आजाराचं एक मोठं लक्षण मानलं जातं. बरं, ह्या धोकादायक शत्रूविरुद्ध भारताने जी लढाई दिली आहे ना, ती खरंच एक प्रेरणादायी यशोगाथा आहे. चला आपण पाहूया की भारताने ही इतकी अविश्वसनीय प्रगती नेमकी कशी केली. 97%. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 97%. 1947 पासून भारतातल्या मलेरिया रुग्णांमध्ये इतकी घट झालीय. हा फक्त एक आकडा नाहीये, तर स्वातंत्र्यानंतर भारताने सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात मिळवलेल्या सगळ्यात मोठ्या यशांपैकी हे एक आहे. हा प्रवास आपण या टाईमलाईनवर पाहिला की आणखी स्पष्ट होतो. बघा, 1947 मध्ये 7.5 कोटी रुग्ण आणि जवळजवळ 8 लाख मृत्यू होते. आणि तिथून 2023 मध्ये आपण काही लाखांवर आलो आहोत आणि मृत्यूची संख्या 100 पेक्षाही कमी आहे. आणि आता आपलं पुढचं ध्येय आहे 2030 पर्यंत मलेरिया मुक्त भारत. पण मग प्रश्न हा आहे की या एवढ्या मोठ्या यशाचं श्रेय कोणाला जातं? आणि इथेच आपल्या कथेत एंट्री होते त्या अनपेक्षित हिरोंची. ते म्हणजे आपल्या गल्लीतले, आपल्या समाजातले फार्मासिस्ट. चला त्यांची भूमिका जरा जवळून पाहूया. तर हे फार्मासिस्ट मलेरियाशी लढतात तरी कसे? त्यांची लढाई ना 4 महत्त्वाच्या स्तरांवर चालते. 1. रुग्ण सगळ्यात पहिले त्यांच्याकडेच येतो, त्यामुळे ते लवकर आजार ओळखायला मदत करतात. 2. ते लोकांना मच्छरदाणी आणि साचलेल्या पाण्याबद्दल सांगतात, म्हणजे प्रतिबंधात्मक शिक्षण देतात. 3. औषधं योग्य प्रकारे घेतली जातात की नाही, कोर्स पूर्ण होतोय की नाही यावर ते लक्ष ठेवतात. आणि 4थं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधांचा गैरवापर टाळून ते ड्रग रेझिस्टन्सला आळा घालतात. आता फार्मासिस्ट इतके प्रभावी का आहेत याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांची सहज उपलब्धता. तुम्ही विचार करा, गावात किंवा शहरातही जिथे डॉक्टर लगेच उपलब्ध नसतात, तिथे आपल्या जवळचा फार्मासिस्ट हाच आरोग्याचा पहिला आधारस्तंभ असतो, नाही का? हे वाक्य बघा, फार्मासिस्ट हे केवळ औषध विक्रेते नाहीत, ते आघाडीचे आरोग्य भागीदार आहेत. हे वाक्य त्यांच्या भूमिकेचं अगदी अचूक वर्णन करतं. ते फक्त औषधं विकत नाहीत, तर ते आपल्या आरोग्य व्यवस्थेचे महत्त्वाचे पार्टनर आहेत. आपण विजयाच्या अगदी जवळ पोचलो आहोत, पण ही अंतिम लढाई जिंकण्यासाठी आणि भारताला पूर्णपणे मलेरिया मुक्त करण्यासाठी आपल्याला पुढे काय करावं लागेल? आणि इथेच फार्मसिस्टची भूमिका भविष्यात आणखी वाढणार आहे. मलेरिया लसीकरण मोहिमांचं नेतृत्व करणं असो, किंवा दुर्गम भागात डिजिटल टेलिफार्मसीच्या मदतीने जनजागृती करणं असो, आदिवासी भागात औषध पुरवठा करणं असो, किंवा आशा वर्कर्स सारख्या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं असो, त्यांच्या जबाबदाऱ्या खूप वाढणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर ते आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा बनणार आहेत. आणि भारताचे जे लक्ष्य आहे ते गाठण्यासाठी फार्मासिस्टचे हे प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे, 2027 पर्यंत भारतात मलेरियाचा एकही स्वदेशी रुग्ण आढळता कामा नये. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे,
जर हे समुदाय आधारित मॉडेल म्हणजे फार्मासिस्टना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत मलेरियासाठी इतकी यशस्वी ठरली, तर मग याच पद्धतीने आपण इतर कोणती मोठी आरोग्य आव्हानं सोडवू शकतो यावर विचार करणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल, नाही का?